विद्यार्थी भारती संघटनेमध्ये कधीपासून तू जॉईन आहे आणि तुला कसं वाटतंय खरोखरच समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुला कसं वाटतं? नमस्कार, माझं नाव आर्या तन्वी तुषार आले. मी आत्ता 9वीत आहे. आता 9वीत आहे. हां, आणि मी विद्यार्थी भारती संघटनेला 4 वर्ष झाले तेव्हापासून जॉईंड आहे. म्हणजे ओळखते असं. आणि म्हणजे विद्यार्थी भारती संघटनेला जॉईन व्हायच्या आधी असं माझ्या घराच्या इथे वगैरे सगळ्यांना असं चिडवाचिडवी व्हायचीच. म्हणजे लहान पोरांमध्ये पण चिडवाचिडवी होते की तू काळा आहेस, तू काळा बुटका. हां, खूप सारे जण एकमेकांना चिडवत असायचे. मग आता मी जेव्हापासून विद्यार्थी भारती संघटनेला जॉईन झाले आहे तेव्हापासून तरी मी माझ्यापासूनच सुरुवात केली. मी असं कोणाला जास्त चिडवत नाही, म्हणजे कोणाला चिडवत नाही असं कोणाच्या रंगावरनं, कोणाच्या वर्णावरनं की तो कसा आहे वगैरे. आणि म्हणजे आमच्या एरियात असं होतं की मॉमेडियन लोकांना जास्त हे नाही करायचं. तर मी अशी होती की कोणालाच बघत नाही, कोण पण असं ते सगळे आपले आहेत असं सगळ्यांशीच एक भावना घेऊन तू ह्यामध्ये तू हो अच्छा सहभाग घेतला ह्यामध्ये. आणि घरी घरचे आता तुला सांगतात की ह्याच्यामध्ये तू जाऊ शकते असं वगैरे, म्हणजे माझ्यात बदल बघितला, चांगले बदल बघितले. त्याच्यानंतर मम्मी पप्पांचा फुल सपोर्ट आला की तुझ्यात चांगले बदल होत आहेत, तर काहीतरी चांगलं होतं आहे तुझ्यात, तर तू बिंदास. तसं आता मम्मी पप्पा एकदम बिंदास ते माहिती आहे चांगलं. हम सब एक है हे कोणी बनवलं? हे आमचा राका दादा आहे, तो आर्ट डिरेक्टर आहे. म्हणजे राकेश सुतार नाव आहे त्याचं. तर तो आर्ट डिरेक्टर आहे, फिल्ममध्ये तो काम करतो असं. त्याने बनवलं? हां, ते सगळं. ठीक आहे. निघेल ना हे पण? हां, निघेल ना हे? हो. विद्यार्थी भारती संघटनेने सुरू केलेल्या भेदाभेद मुक्त मानव मोहीम अंतर्गत सुरू असलेल्या 3 दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा काल मंगळवारी संध्याकाळी मनोरमध्ये समारोप करण्यात आला. विद्यार्थी भारती संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह जितेश पाटील यांनी 28 ते 30 जानेवारी 2024 असे 3 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून मनोर गावात तसेच परिसरातील पाड्यात जात पात धर्म लिंग वंश भाषा अशा विविध विषयाला घेऊन गावागावात जनजागृती केली. विद्यार्थी भारती संघटनेच्या भेदाभेद मुक्त मानव मोहिमेच्या 3ऱ्या वर्षपूर्तीची सुरुवात पालघर जिल्ह्यातील मनोर या गावात झाली. विद्यार्थी भारतीची संघटना आहे, आज 3 दिवसापासून मनोरमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवित आहे, भेदाभेद मुक्त मानव मोहीम राबवत आहे. काय बोलणार ह्याबद्दल? मनोरमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद भेटला आणि कोणकोणते गाव खेड्यात जाऊन तुम्ही जनजागृती केली आहे आत्तापर्यंत 3 दिवसामध्ये? नमस्कार. प्रथमतः तर माझी ओळख देतो. माझं नाव जितेश सीमा महेश पाटील उर्फ विठ्ठल गणाई. MSW झालं आहे, MA झालं आहे आणि विरारला असतो. आणि ही जी विद्यार्थी भारती संघटना आहे जी गेले 15 वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती काम करते, तर त्या विद्यार्थी भारती संघटनेचा मी राष्ट्रीय कार्य म्हणून काम बघतो सध्या. आणि ही जी आपली भेदाभेद मुक्त मानव मोहीम आहे आता आजपासून 4थं वर्ष चालू होते, 3 वर्ष पूर्ण झाले आपल्या मोहिमेला. तर ही मोहीम काय करते तर दर महिन्याच्या 30 तारखेला मी वेगवेगळ्या विभागात जातो आहे आणि उपोषणाला बसतो आहे. आणि त्या विभागामध्ये जाऊन तो जो महिना आहे त्या विभागात वेगवेगळे कृती कार्यक्रम राबवण्याचा हा एक आयोजन आम्ही करतो. तर आता वर्षपूर्ती कुठेतरी पूर्ण होते, तर त्याच्यामुळे 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 3 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आपण इकडे केलं. आणि ह्या उपोषणाच्या माध्यमातून म्हणजे उपोषण हा एक अहिंसेचा मार्ग जो महात्मा गांधीजींनी आपल्याला दिलेला आहे, तर ह्याच्यातून कुठेतरी जनजागृती करण्याचा एक छोटासा खारीचा वाटा आमचा आहे, ज्यामध्ये जे काही भेद आहेत, मग अगदी धर्म जाती असतील, प्रांत भाषेचा खूप मोठ्या काळा गोरा असेल, असे वेगवेगळे भेद आपण सहजरित्या पाळतो. म्हणजे आपल्यालाही माहीत नसतात की आपण कोणते भेद पाळतोय. तर ते कुठेतरी थांबले पाहिजेत. म्हणजे आता आम्ही फणसपाड्यावरती चित्रपट दाखवला, तिकडे जाऊन जनजागृती केली की बाबांनो आपण हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतो तर तिकडे विधवांना का नसते आणते, तिकडे सुवासिनी आणि विधवा दोघांना पण इन्क्लूड केलं पाहिजे.
कॅरम खेळतो त्याच्यामध्ये टॉस उडून नाही, गोरी सोंगटी सर्वात जास्त पहिली खेळली जाते, तिला जास्त पॉईंट आहे. चेसमध्ये पण सफेद जी कवडी असते तिलाच पहिले प्रायोरिटी दिली जाते. तिकडे टॉस उडूया ना, आणि टॉस उडून मग पुढे जो येईल त्याला ती प्रायोरिटी देऊया. हे कुठेतरी छोटे छोटे भेद आहेत ना, हे कुठेतरी थांबले पाहिजेत. तर ह्यासाठी छोटेसे प्रयत्न आहेत, आणि हा प्रयत्न घेऊन आम्ही विद्यार्थी भारती संघटना एवढीशी लहान लहान चिली पोरं आणि बाकीचे जे मंडळी आहेत सगळेच एकत्र येतात, एका मंचाखाली येतात, आणि एक प्रबोधन करण्याचं, परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आम्ही ह्या 3 दिवसामध्ये करतो आहे. आणि मनोरमध्ये खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला. अगदी शून्यापासून सुरुवात झाली, अनेक लोकांनी मार्गदर्शन केलं, मदत केली, सहाय्य केले, त्यामुळे हा कार्यक्रम देखील उभा राहू शकला आहे. आणि अपेक्षा असेल की ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, बिरसा मुंडांची आहेत ही मातृभूमी, ही आपली भूमी. तर कुठेतरी ही भूमी तेवढीच चांगली जपली पाहिजे, त्यांचा विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. तर कुठेतरी आपण स्वतःला एक मानवतावादी आणि एक माणूस म्हणून स्वतःला संबोधित करू. म्हणजे माणसाने माणसाला एक रिस्पेक्ट म्हणून देऊन जगलं पाहिजे. ह्यासाठी तोच खरा धर्म आहे का? हां, तोच खरा धर्म आहे, तीच खरी मानवता आहे. तर आपण पुढे शेवटी कितीही झालं की गरज जी आहे ती कोणाला भासत नाही, आणि जेव्हा भासते त्यावेळेस ती धर्म आणि जात ही कुठलीच गोष्ट बघत नाही. कोविडचं आपल्याकडे उदाहरणं असतील, जेवताना आपण सगळीकडे एकत्र जेवतो, प्रत्येकाचे पदार्थ आवडीने खातो, मग अशा टायमाला आपण धर्माला कशाला नावं ठेवतो ना. तर आपल्या समाजामध्ये जास्त करून बघू हिंदू मुस्लिम हा जो भेदभाव आहे खरं तर खूप पाहायला मिळतोय. त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही काय आवाहन करणारे लोकांना ह्याबाबत? हिंदू आणि मुस्लिम ही सर्वात जास्त ही फार पूर्वीपासून आलेली हे आपल्याकडे संकल्पना आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला, जिकडे कल्याणच्या सुभेदाराची जेव्हा सून होती जी मुस्लिम होती, तर त्या सुभेदाराच्या त्या सुनेला महाराज म्हणाले की माझी आई जर तुझ्यासारखी सुंदर असती तर मीही असा निरखलो असतो. हे महाराजांचं त्यावेळेसचं ते स्टेटमेंट आहे. मग त्या महिलेला, त्या मुस्लिम महिलेला मग एखादं असं राजकारण केलं आहे, गड माझ्या ताब्यात आहे, किल्ला माझ्या ताब्यात आहे, तर घ्या, वाट लावा. पण नाही ना, महाराजांनी ती रिस्पेक्ट केली ना, शाहू महाराजांनी ती रिस्पेक्ट केली ना. मग तो जर वारसा आपण शिवाजी महाराजांचा लाभवतोय, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण नाव घेतोय, तर मग त्यांचे विचार पण जपले पाहिजेत ना, जपलं पाहिजे, जगलं पाहिजे. आणि तेवढंच एकता आणि तेवढीच रिस्पेक्ट एकमेकांना केली पाहिजे. शेवटी कितीही काय केलं तरी नसा फाडलं तर प्रत्येकाचे रक्त हे लालच पडणार आहे. सर, मला हे सांगा, तुमच्याबरोबर टोटल किती विद्यार्थी आहे आणि कुठून हे विद्यार्थी आलेले आहेत, कोणकोणत्या विभागातली आहे, आणि आजचा तुमच्या उपोषणात 3 दिवसापासून किती विद्यार्थी इथे आहे? जवळपास 30 ते 50 विद्यार्थी आपण हे केले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे आपण कार्यक्रम आयोजित केले, स्पर्धा आयोजित केल्या, ज्यामध्ये आपल्याला साधारण 200 विद्यार्थी, 150-200 विद्यार्थी आपल्याला जुळले. त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा उद्देश होता. सोलापूर असेल, त्याच्यानंतर कल्याण असेल, सातारा असेल, विरार असेल, विरारची सर्वात जास्त मंडळी आहेत, पालघर असेल, असे सगळे विद्यार्थी येत आहेत आणि सोबत राहत आहेत. अगदी लहान लहान मुलं पण आहेत, जे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत, जे खेळण्या बागडण्याचे वय आहे, ते कुठे सामाजिक कार्यात हात लागला पाहिजे यासाठी 3 दिवस झाले, 4 दिवस झाले आमच्या सोबत राहत आहेत आणि ह्या कार्यक्रमात भाग घेत आहेत. सर, आता तुमची ही मोहीम तर तुम्ही इथे राबवली आहे, पुढची जी तुमची मोहीम असणार आहे, पुढची तुमची कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती कुठे असणार आहे आणि कशा पद्धतीची असणार आहे? नक्कीच हा जानेवारी महिना आहे, तर पुढच्या वर्षभराचं नियोजन होऊन आम्ही प्रत्येक महिना हा वेगवेगळ्या विभागात असणार आहे. तर त्या विभागामध्ये जाऊन 30 तारखेला आम्ही उपोषण करणार, आणि त्याच्या आधीचे जे दिवस आहेत, 1 वर्षामध्ये एकदाच ही मोहीम राबवत दर महिन्याच्या 30 तारखेला आपण उपोषण करतो, आणि जेव्हा वर्षपूर्ती होते तर त्या वर्षपूर्ती म्हणजे पूर्ण वर्ष कंप्लीट होतं त्यावेळेस आपण 3 दिवसाचं उपोषण करतो. तुम्ही गाव निवडतात का, ह्या गावात आम्हाला जायचं आहे असं नियोजन करतात? हां, असं नियोजन करतो की बाबा आम्हाला वाटतं की इकडे जाऊन काम केलं पाहिजे, इकडे जाऊन वर्क केलं पाहिजे, इकडच्या मुलांना, इकडच्या लोकांना जनजागृती कुठेतरी केली पाहिजे. तर मग अशा ठिकाणी जातो आणि मग त्या उपोषण हे एक माध्यम आहे, असं त्या माध्यमाच्या माध्यमातूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा छोटासा एक कार्यक्रम हे करतो. विद्या भारती संघटनेतर्फे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही जनजागृती करणार आहात का? हो हो हो, म्हणजे याच्या आधी देखील उपोषणं झाली, पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण हे केली. देशात नक्कीच असणारच आहे. आपण विश्वप्रेमी आहोत, फक्त भारतप्रेमी नाही आहेत.
तर सगळ्या अख्ख्या विश्वानेच जर एकत्र आलं तर आणखीन पुढे होईल. संधी भेटली तर नक्कीच आणि नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न असेल. काळा गोरा हा भेद जो आपण इकडे मांडतो तो नेल्सन मंडेलांनी त्यावेळेस दक्षिण आफ्रिकामध्ये त्यांनी सुरुवात केलेली ज्या भेद मिटवण्यासाठी, तर त्यांचा वारसा देखील आपण मिळतो ना. त्यांनी जरी गांधीजींचा वारसा घेतला तरी आपण देखील त्यांचा वारसा घेतोय ना. तर ते भेद कुठेतरी त्या साईडचे आहेत. मग काळा गोरा जो भेद तिकडनं आलाय तो मग आपण देखील ते या आपल्याला देखील भारतामध्ये तो कुठले तरी रुजलाय. तर नक्कीच ते विदेशी पातळीवरचे देखील प्रश्न आहेत, तर ते देखील आपण एकच प्रश्न समजू शकतो. भेद हा शेवटी भेद आहे. हां, तर त्याला कुठलीही तोड नाही असं म्हणण्यापेक्षा त्याला कशा पद्धतीने तोडता येईल ना, इकडे जास्त आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. शेवटच्या सरांना प्रश्न आहे. सर, तुम्ही ही मोहीम तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने राबवत आहेत. बहुतेक विद्यार्थी आहे आपल्याबरोबर, खूप लहानपणापासून पण त्या तुम्हाला सहयोग करतायत, सहभाग घेतलेला आहे. काय वाटतं, ही मोहीम राबवून खरोखरच समाजामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो का? नक्कीच आणू शकतो, म्हणून यासाठीच ही मोहीम राबवली आहे. म्हणजे आम्ही एवढं माहिती आहे की 100 जणांपर्यंत पोहोचते, पण ते 100 जण सुधारणार नाही. एवढं 100 जण लगेच बदलणार नाही एवढं माहिती आहे. पण एवढा विश्वास आहे की त्यातली 5 जरी टाळकी सुधारतील, मग ती 5 जी टाळकी आहेत ना, ती 5 बाकीच्या 5 जणांना हे केलं आणि ही साखळी तयार होत जाईल ना. मग ही साखळी तयार होण्यासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. तर तो कुठेतरी आज नांदगावमध्ये आहेत आमचे विकिता आहे, समीर आहे, आकाश आहे, अशी बरेच मंडळी आहेत जी जॉईंट होत आहेत ना. आणि ते स्वतः जॉईंटच होत नाही आहेत, ते आपापल्या मित्रांना पण त्याच्यामध्ये आणत आहेत आणि ते पण ह्या कुठेतरी एज्युकेशन सुटलेलं तर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येतात. हा बदल आहे ना, हा बदल घडतोय, पोहोचणं गरजेचं आहे. मग तोटा फायदा होईल ना होईल ह्यापेक्षा किमान काहीतरी होईल एवढा विश्वास आहे. तर तो एक प्रयत्न आहे. होऊ द्या. तुमची जी आता विद्यार्थी भारतीची घोषणा होती, कोण लाएगा देश में क्या, असे कुछ सांगा जरा. अरे विद्यार्थी भारती आई है, नई रोशनी लाई है. अरे कौन लाएगा देश में क्रांति, विद्यार्थी भारती, विद्यार्थी भारती. अरे धर्म जाती प्रांत भाषा, माणुसकीची एकच आशा. अरे उपोषणाची सुरुवात डहाणू विभागाचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शविला व या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. तर उपोषणाचा समारोप करण्यासाठी मनोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. धर्म जाती प्रांत भाषा माणुसकीची एकच आशा हा मूलमंत्र घेऊन विद्यार्थी भारती संघटना गेली 3 वर्षे भेदाभेद मुक्त मानव मोहीम राबवत आहे. याही वर्षी पालघर जिल्ह्यातील मनोर या ठिकाणी 28, 29, 30 जानेवारी या 3 दिवसात संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह जितेश पाटील 3 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आपली मोहीम सातत्याने पुढे नेत आहेत. जात धर्म लिंग वर्ण वंश भाषा असे भेद नष्ट व्हावे, माणसाने माणसाला माणूस म्हणून पहावे, ह्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे कृती कार्यक्रम या 3 दिवसात या विद्यार्थ्यांनी राबविले. मनोरमध्ये आस्था हॉस्पिटलच्या समोर या विद्यार्थी भारतीय संघटनेतर्फे लाक्षणिक उपोषण सुरू होते. संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह जितेश पाटील यांच्या सोबतच विद्यार्थी-विद्यार्थिनी 3 दिवसीय लाक्षणिक उपोषणात बसले होते. 30 जानेवारी रोजी संध्याकाळी या उपोषणाचा समारोप झाला. यावेळी मनोरचे पोलीस निरीक्षक शिवरकर यांच्या हस्ते ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवण्यात आले. समाजात होत असलेले भेद नाहीसे व्हावे आणि सर्वांनी समता, मानवता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ह्या विचाराने मनामध्ये कोणताही भेद न ठेवता गुण्यागोविंदाने नांदावे, हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून या संघटनेतर्फे भेदभाव मुक्त करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी मनोरमध्ये देखील भेदाभेद मुक्त मानव मोहीम राबवली होती. या संघटनेचे संस्थापक किशोर दादा म्हणजेच किशोर गणाई यांच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह जितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. लोकवर्गणीतून हे विद्यार्थी आपली मोहीम राबवित आहे आणि अतिशय चांगला त्यांना प्रतिसाद देखील मिळत आहे. मनोरमध्ये संघटनेच्या मोहिमेचे भरभरून कौतुक करण्यात आले आणि तरुणांनी हाती घेतलेली ही मोहीम नक्की यशस्वी होईल अशी अनेकांनी अपेक्षाही व्यक्त केली आहे. हिंदू मुस्लिम, गोरा आणि काळा यांच्यातील भेदभावाची कहाणी शतकानुशतके आपण ऐकली असेल आणि आजही पाहायला मिळत आहे. मात्र माणसाला माणसांजवळ आणणे हीच खरी समाजसेवा, हीच खरी प्रगती आणि माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे हाच खरा धर्म.
हे प्रत्यक्ष प्रत्येकाला समजणे अवघडच आहे। यासाठी जनजागृती म्हणून आपल्या समाजात भेदभाव नष्ट करून एकतेची भावना पेरण्याचं सुंदर कार्य आज विद्यार्थी भारतीय संघटना करीत आहे।